आता दिवसभर काय काय करायचं ना हे आपण रोज ठरवून ठेवलेलं असतं. आज दिवसभराची 4 कामं करायची आहेत ना, तर माझ्या असं लक्षात आलं की ना 4 तर आपण ठरवलेले असतात, पण 2 किंवा 3च कामं पूर्ण होतात, बाकीची तर तसंच राहिलेली असतात. तसंच ना माझ्या बाबतीत सारखं होत असतं. आता म्हटलं चला दुपारचा स्वयंपाक करून घेऊया, आणि आज ना स्वयंपाकाला फक्त ना मूग डाळीची खिचडीच करणार होती, कारण ना सकाळचा नाश्ता आज जरा जास्तच झालेला. म्हटलं दुपारचं ना थोडं लाईट जेवणच करूया म्हणून खिचडीचा बेत केला. आता खिचडी फोडणीला घातल्यानंतर ना खूप दिवस झालं ना कैरी आणून ठेवलेलं, म्हटलं आज मस्त असं कैरीचं लोणचं करूया म्हणून तेच काम इथे करायला घेतलेलं. आणि कच्च्या कैरीमध्ये ना असे तुम्ही मीठ मसाला टाकून पण ती खूप छान लागते, पण जर त्याला ना मोहरी लसणाचा तडका दिला ना तर एकदम लाजवाबच लागत असते. आता मी कैरीला मीठ मसाला लावून ना ती 15 मिनिटासाठी मुरायला ठेवली. तोवर ना इथे माझे ना बाजरीचे आणि तांदळाचे दळण संपले, तेच आता इथे साफ करायला घेतलेले. तर आमच्या जाणत्या माणसाची त्यातसुद्धा लोडबुड हवीत. आणि ना आम्ही जे दळण्यासाठी तांदूळ वापरतो ना ते राशनचे असतात, म्हणून ना ते डोळ्यात तेल घालून निवडावे लागतात, कारण ना त्या छोटे छोटे दगड किडे सगळं काही असतं. आता दळण तयार करून झालेलं, म्हटलं आता चला हाताबरोबर ना ह्याला दळायला पण देऊया. त्यानंतर ना घरी आल्यावरती ना कैरीच्या लोणच्याला मस्त तडका दिला, आणि बघू शकता कसलं भारी दिसतं हे लोणचं, आणि ना चवीला एकच नंबर लागतं. आता हे काम झाल्यावरती ना उद्याच्या नाश्त्याची मला तयारी करायची होती, आणि उद्याचा नाश्ता म्हणजे आंबोळीचा बेत होता, म्हणून त्यासाठी नाही ते तांदूळ आणि उडदाची डाळ ना मी भिजत टाकून घेतली, कारण आता जर मी हे करून ठेवले ना तर मला संध्याकाळी बॅटर रेडी करता आलं असतं, म्हणून ते काम आधी केलं. आता स्वयंपाक झालेला, म्हटलं जेवण करून घेऊया, आणि जेवण झाल्यानंतर ना संध्याकाळच्या भाजीचं टेन्शन असतं, म्हणून त्यासाठी ना मी चणे भिजत टाकून घेतले. आणि ना आपण ठरवलेलं ना 4 कामातून ना एक तरी काम आपलं पेंडिंग राहतंच. असो आजच्या पुरती एवढंच. आता भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.